अधिवेशन जे आहे ते प्रबोधन प्रधान असं अधिवेशन आहे आणि त्याच्यातलाच एक आता मिश्र पुष्प उमटलं जात आहे ते सुधाताई काकडिया यांच्या भाषणात. सारा समाज ज्या एका गोष्टीसाठी आज ढवळून निघालेला आहे ती म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. यासाठी सुधाताईंची फार मोठी चळवळ चालू आहे. त्या अहमदनगरच्या रहिवासी असून स्त्रियांचे प्रश्न या फार मोठ्या विषयात त्यांचं कार्य अनेक प्रकारांनी गेली 25 वर्ष चालू आहे. प्रेम हे अमृत आहे. प्रेम हे सगळं काही आहे. प्रेम हे जीवन गाणे आहे. प्रेम हे आपल्या जीवनातलं मीठ आहे. प्रेम हे आपल्या सप्तरंगातलं इंद्रधनुष्य आहे. आणि अशा या प्रेमाचे वर्षाव करणारे आपण सर्वजण पहा की आईकडे प्रेम गुणिले प्रेम म्हणजे जे काही प्रेम होईल ते आईकडे असतं. प्रेम अधिक प्रेम म्हणजे जे काही प्रेम होईल ते बाबांकडे असतं. परंतु प्रेम गुणिले प्रेम अधिक प्रेम हे सगळं मिळून जे काही प्रेम निर्माण होईल ते कोणाकडे असतं तर ते आजी आजोबांकडे असतं. असा प्रेमाचा वर्षाव करणारे, प्रेम निर्माण करणारे, प्रेम देणारे, प्रेम घेणारे, प्रेमाचं मंदिर उभं करणारे, खरं खुरं प्रेम आणि तो प्रेमाचं जीवन शिल्प घडवणारे कोण तर आपण सगळेजण आहात. आणि या प्रेम मंदिरामध्ये मी एक आपली लेक म्हणून आपल्या समोर उभी आहे. आपल्या सर्वांना मी श्रद्धापूर्वक अभिवादन करते, नमस्कार करते, आपल्या चरणी मी श्रद्धा सुमन ठेवते. आपला आशीर्वाद जर असेल ना तर जगाच्या पाठीवर काही कमी पडणार नाही. कारण सगळं काही मिळू शकतं, हो सगळं काही मिळू शकतं जगामध्ये, परंतु आशीर्वाद आणि प्रेम हे कुठल्याही कशानेही मिळू शकत नाही. ते केवळ प्रेम दिल्याने प्रेम मिळतं, चांगल्या सत्कर्माने आशीर्वाद मिळतो. आणि ही सगळी उंची कोणाकडे आहे तर ती आपल्याकडे आहे. आपल्याकडे संस्काराची शिदोरी आहे, आपल्याकडे प्रेमाचं मंदिर आहे, आपल्याकडे वात्सल्याचा आधार आहे. आणि आपल्याकडे जे काही संत साहित्यामध्ये सांगून ठेवलेला आहे तो जो काही आनंद आहे, जे काही समाधान आहे, हे सगळं कुठे आहे तर ते आपल्याकडे आहे. आणि म्हणून मला इथे उभं राहताना खूप आनंद होतो आहे की किंबहुना मी म्हणेल एक आनंद नगरी आहे. आणि आनंद असणाऱ्या या ज्येष्ठ संघटनेनेच हे आयोजन केलेलं हे अधिवेशन आहे. हे अधिवेशन नाही, हे केवळ संमेलन नाही, तर हे एक स्नेहाचं विचारपीठ आहे असं मी म्हणेन. या स्नेहाच्या विचारपीठामध्ये आपण सगळेजण एकत्र आलेले आहोत. विचारांचं देवाणघेवाण इथे होणार आहे, विचाराचं मंथन इथे होणार आहे आणि एक अमृत विचार त्यातून निर्माण होणार आहे. आणि हा जो काही अमृत विचार आहे, हा अमृत विचार जेव्हा कृतीतून सादर होईल तेव्हा या जगाचं, ज्याला आपण म्हणतो स्वर्ग निर्माण होणार आहे. असं स्वर्गाची निर्मिती करण्याची क्षमता असणारे आणि स्वर्ग जणू आपल्या ओंजळीमध्ये घेऊन आपण कार्यरत असणारे आपण सर्वजण, आपणा सर्वांना मी परत एकदा अत्यंत विनम्रपणे, अत्यंत प्रार्थनापूर्वक वंदन करते. दोन मोठ्या शक्ती निर्माण केलेल्या आहेत. एक शक्ती आहे पुरुषांची शक्ती, एक शक्ती आहे स्त्रियांची शक्ती. आणि दोघांना आपण खूप मोठी शक्ती स्थळ या निसर्गाने बहाल केलेली आहे. आईकडे काय असेल, स्त्रीकडे काय असेल तर मातृशक्तीचा आविष्कार आहे, तिच्याकडे निर्मितीची क्षमता आहे. आणि पुरुषांकडे काय आहे, आक्रमकता आहे, धाडस आहे, पराक्रम आहे, कर्तृत्व आहे.
आणि दोघांनीही आपापली शक्ती स्थळांचा योग्य तो उजागर केला आणि समाजाच्या कार्यामध्ये वाहून नेलं तर या समाजाचा स्वर्ग होण्यास अजिबात वेळ लागणार नाही. पण आजची स्थिती काय सांगते तर आज अशी स्थिती सांगते की लाखो करोडो मुली या गर्भ अवस्थेत मारल्या जात आहेत. 1991 साली असं म्हटलं होतं की दरवर्षी 5 लाख मुली गर्भ अवस्थेत मारल्या जायच्या. हीच संख्या 2001 साली 10 लाखांवर गेली आणि हीच संख्या 2001 साली 20 लाखांवर गेली. आणि सांगण्यास अत्यंत वाईट वाटतं की गेल्या 20 वर्षामध्ये आपण 1.25 कोटीपेक्षा जास्त चिमुकल्यांना संपवून टाकलाय, मारून टाकली, त्यांची हत्या केली. त्यांचं महापाप आपल्या ह्या पदरामध्ये पडलेलं आहे. हे महापाप हे कुठल्याही व्रताने धुतलं जाणार नाहीये, कुठल्याही उपास करून ते कमी होणार नाहीये. तर त्याच्यासाठी फक्त एकच मंत्र आहे आणि तो म्हणजे मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. बघा, युद्धभूमीवर सुद्धा इतक्या हत्या झालेल्या नाहीत. खरं म्हणजे युद्धभूमीवर 2 पक्ष असतात, दोघांच्या हातात शस्त्र असतात आणि दोघांच्याही मनामध्ये वैर भावना असते. दोघही एकमेकांना संपवण्यासाठीच त्या रणांगणावर उभे असतात आणि तरी सुद्धा कुठल्याही महायुद्धामध्ये एवढ्या हत्या झाल्या नाहीत. एवढ्या हत्या या चिमुकलीच्या झालेल्या आहेत, त्या सोनुलीच्या झालेल्या आहेत, या कोवळ्या जीवाची झालेल्या आहेत. काय आहे ते जीव? हा निसर्गाचं स्पंदन आहे, ईश्वराचं ईश्वर तत्व आहे. त्या तत्वाला बोलता येत नाही, हट्ट करता येत नाही, इवलेशे हात बाहेर काढून आईला मिठी मारून आग्रह करता येत नाही, कोणाला वकील पत्र देता येत नाही, लढता येत नाही, झगडता येत नाही, प्रश्न विचारता येत नाही. अशी ही चिमुकली जी आईच्या गर्भात आहे, ज्याला आपण तीर्थक्षेत्र असं म्हणतो. आईचं उदर हे तीर्थक्षेत्र आहे. तिथे जीव निर्माण होतो आणि तो जीव मुलाचा असो किंवा मुलीचा असो, तो ईश्वर तत्व असतो, एक निसर्गाचं स्पंदन असतं. आणि या आईच्या उदराला म्हणजे या तीर्थक्षेत्राला स्मशानभूमी करण्याचं अत्यंत वाईट असं कृत्य आपल्या आजूबाजूला आज आपल्याला घडताना दिसत आहे. ही जी चिमुकली आहे, जी आईच्या उदरात आहे, जी आईच्या पोटात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं आणि घरातल्या सगळ्याच मंडळींचं आईने बोलणं ऐकलं ग. काल रात्री तुम्ही बोलत होतात ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचं. आई, असं करू नको ग, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग. ते डॉक्टर काका मोठं शस्त्र घेतील ग. आई, माझ्या डोक्याच्या चिंध्या करून टाकतील ग. एवढेशे माझे नाजूकचे हात पाय आई तोडून टाकतील ग. चेंदा झालेलं माझं हे शरीर ठिपकणारं ते रक्त आई चिमट्यामध्ये पकडून उकरड्यावर फेकून देतील. कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील ग. आई, माझ्या शरीराची झालेली विटंबना तू पाहू शकशील का? ते ठिपकणारं रक्त तुला सहन होईल का? नाही आई, नाही, असं करू नको ग. आई, मी तुला कसलाही त्रास देणार नाही, कसलाही हट्ट मी करणार नाही ग. मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड नको ग. खायची शिळी असलेली भाकरी जरी तुम्हाला दिलीस ना तरी चालेल. 2-2, 3-3 दिवस आईने ती पुरून खाईल ग. पण आई, मला जन्म घेऊ दे ग. मला नवीन खेळणी नको, नवीन कपडे नको. ताईचे जुने असलेले कपडे दिलेस तरी चालेल आणि फाटले तरी चालेल आई. ते शिवून मी घालेल ग आई, पण मला जन्म घेऊ दे. आई, मला खूप शिकायचंय ग. तुझी सेवा करायची, बाबांची सेवा करायची, म्हातारपणाची काठी व्हायचं आणि आई मला इतकं कौशल्य निर्माण करायचं की माझ्या उद्याचा प्रश्नच येणार नाही. आई, तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल? आई, तुला असं वाटत नाही का ग जिजामाताचा मातृशक्तीचा आविष्कार माझ्यामध्ये असेल आणि झाशीच्या राणीची क्रांती करण्याची उमेद माझ्यामध्ये असेल? आई, मला हे सगळं करायचंय, सगळं व्हायचंय, पण कधी तुम्हाला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला. वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला. खुडू नको कळी आणि, खुडू नको कळी आणि. देश घडवायचा. आपल्याला वाईट वाटून चालणार नाही, केवळ आपण हताश उदास होऊन चालणार नाही, तर आपल्याला कृती कार्यक्रम केला पाहिजे.
उपाययोजना केल्या पाहिजे. मग नेमकं काय केलं पाहिजे आपण? तर ही जी चिमुकली आहे ही एका प्रज्वलित झालेल्या फंटीसारखी आहे, परंतु कलियुगाच्या वादळ वाऱ्यामध्ये ती विझू पाहत आहे. ती विझू नये म्हणून दोन हातांचं संरक्षण तिला आवश्यक आहे. एक हात हवा आहे समाजाच्या सकारात्मक बदलाचा आणि दुसरा हात हवा आहे कायद्याच्या कडक अंमलबजावणीचा. मग समाजाचा सकारात्मक बदल काय अपेक्षित आहे? तर समाजामध्ये दोन मोठे गैरसमज आहेत की मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे पराया धर्म, हा एक गैरसमज. आणि दुसरा एक गैरसमज असा आहे की कुटुंबामध्ये जर मुलाचा जन्म झाला नाही तर दोष हा आईला दिला जातो. याच्यावर सविस्तरपणे खूप काही बोलता येईल, पण सारांश रूपाने मी तुम्हाला सांगेन की विज्ञान असं सांगतं की मुलगा असो किंवा मुलगी असो कोणाच्या पोटी जन्म घ्यावा लागतो? तर आईच्याच पोटी जन्म घ्यावा लागतो ना. मग आई जर या जगामध्ये नसेल तर माणूस निर्माण होऊ शकेल का? माणसाचा जन्म होऊ शकेल का? मानव वंश पुढे जाऊ शकेल का? मग कोण झालं वंशाचा दिवा? म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पंथीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. पंथीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष जन्मतच तिच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला. आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला. चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला. दुसरा जो प्रश्न आहे कुटुंबामध्ये जर मुलाचा जन्म झाला नाही तर दोष हा आईला दिला जातो. या पाठीमागचं खरं विज्ञान असं आहे की आईकडे एक्स असे दोन गुणसूत्र असतात, वडिलांकडे एक्स आणि वाय असे दोन गुणसूत्र असतात. आईकडून एक्स आला, वडिलांकडून एक्स आला, दोन एक्स झाले तर मुलीचा जन्म होतो. आईकडून एक्स आला, बाबांकडून वाय आला, एक्स वाय झाले तर मुलाचा जन्म होतो. म्हणजे मुलाचा जन्म होण्यासाठी वाय गुणसूत्र आवश्यक आहे आणि ते वाय गुणसूत्र हे वडिलांकडे आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तर दोष हा आईचा नाही. विज्ञान सांगतं की दोष हा वडिलांचा आहे, पण मी वैयक्तिकरित्या असं सांगेन की ही निसर्गाची किमया याच्यामध्ये दोष म्हणून आपल्याला पाहायचं नाहीये. तर कुठलाही जीव असो मुलगा किंवा मुलगी दोघांच्याही जन्माचं स्वागत आपल्याला करता आलं पाहिजे, पण त्रास हा आईला दिला गेला नाही पाहिजे. अनेक छोट्या गावामध्ये असं आपण पाहिलेलं आहे की ज्यांना फक्त मुली होतात त्यांच्यावर इतका म्हणजे बाळांपण लादले जातात. तिचं आरोग्य खराब होतं, कधी कधी तिला जीवाला मुकावं लागतं. कधी कधी सासरची मंडळी इतकी त्रास देतात की तिला दुसऱ्या लग्नाची भीती घालतात, नवे लग्न करून दाखवतात. अशा प्रकारचं गढूळ असं वातावरण गैरसमज हा खेडेगावांमध्ये आहे. आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रबोधनाचं काम करणं आवश्यक आहे की मुलीच्या जन्माचं स्वागत आपल्याला करायचं असेल तर काहीतरी चांगला मोठा कृती कार्यक्रम आवश्यक आहे. त्यातला पहिला कलम आहे संकल्प करणे. आपण वैयक्तिक पातळीवर आपण संकल्प करू शकतो की मी माझ्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होऊ देणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचं मी स्वागत करेन. सामूहिकरित्या आपण एक फेसकॉम म्हणून संकल्प करू शकतो, ठराव करू शकतो की फेसकॉमच्या सभासदांच्या कुठल्याही कुटुंबामध्ये एक पण स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचं आम्ही स्वागत करू असा ठराव आपण घेऊ शकतो. ग्रामसभेमध्ये ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेमध्ये मुलीच्या जन्माचं स्वागताचा ठराव घेऊ शकतो. तर म्हणजे संस्थांच्या माध्यमातून, महिला मंडळांच्या माध्यमातून, अनेक प्रकारच्या एनजीओच्या माध्यमातून ग्रामसभेमध्ये ठराव घेणं हा पहिला कलम झाला. दुसरा कलम आहे आपापल्या परिसराचा अभ्यास आपल्याला आवश्यक आहे. आज सातारा जिल्ह्यातील आहेत, सोलापूर जिल्ह्यातील आहेत, पुणे जिल्ह्यातील आहेत, तर आपल्याकडे काय आकडेवारी आहे, मुलांची संख्या किती आहे, मुलींची संख्या किती आहे याचा अभ्यास आपल्याला झाला पाहिजे. आणि केवळ अभ्यास आपल्याला असून चालणार नाहीये, तर तो जो काही अभ्यास हा प्रदर्शित केला पाहिजे फलकांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना समजण्यासाठी. हा झाला दुसरा कलम. तिसरा कलम आहे 1 रुपयाची जादू योजना लोक सहभागासाठी. ती योजना इतकी फलप्रद आहे, त्याचे इतके चांगले रिझल्ट आलेले आहेत की समजा आपल्या
फेसकॉम महाराष्ट्रामध्ये सर किती सभासद आहेत? 6 लाख. 7 लाखाच्या वर सरांनी मला सांगितलं की 7 लाखाच्या वर आपल्याकडे सभासद आहेत आणि प्रत्येक कुटुंबामागे एक सभासद असणार आहे. प्रत्येक सभासदाच्या मागे एक कुटुंब असेल. समजा आपल्या या 60 लाख कुटुंबांमध्ये जर मुलीचा जन्म झाला आणि प्रत्येक घराने केवळ 1 रुपया दिला तर 7 लाख रुपये जमा होतील. ते 7 लाख रुपये 18 वर्षासाठी फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले तर त्याचे 50 लाख होतील. म्हणजे प्रत्येक मुलगी या फेसकॉम मध्ये जन्माला येणारी ही कितीतरी पटीने लखोपती होणार आहे. तर हा लखोपतीचा विचार आपण या अधिवेशनामध्ये जरूर करावा अशी नम्र प्रार्थना मी आपल्याला करेन. एवढंच म्हणायचं आहे की जर मी 2 शक्ती सांगत होत्या ते 2 शक्ती म्हणजे पुरुषांची आणि स्त्रियांची शक्ती आहे. एका कवितेच्या माध्यमातून ती मी गुंतली आहे. ती अशी आहे, कवितेचं नाव आहे तो आणि ती. तो पुरुष आणि ती स्त्री. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. ती आरती असेल तर तो प्रसाद आहे. तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे. तो विचार असेल तर ती कृती आहे. तो दसरा असेल तर ती दीपावली आहे. तो तिळगुळ असेल तर ती संक्रांत आहे. तो संस्कार असेल तर ती संस्कृती आहे. तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे. मंत्र म्हटल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. मेंदूमध्ये आवश्यक आहे बुद्धी. विचार केल्याशिवाय घडत नाही एकही कृती. अनेक संस्कार मिळून निर्माण होते एक संस्कृती. माणसामध्ये आवश्यक आहे माणुसकी. दसऱ्यानंतर येते दीपावली आणि संक्रांतीचा सण. तिळगुळ दिल्या घेतल्या वाचून साजरा होऊ शकत नाही. असं असतं स्त्री आणि पुरुषांचं नातं. एकमेकांसमवेत निर्मळ एकमेकांसमवेत राहिलं तर निर्माण होतं पूर्णत्व. नाहीतर ते असतं अधुरं अधुरं अधुरं. 1+1 होतात 2. 1+1 होतात 2. पण एकाच्या बाजूला 1 उभा राहिला तर होतात 11. अशी 11ची शक्ती आपण निर्माण करूया आणि स्त्री जन्माचे स्वागत करूया. स्त्री जन्माचे स्वागत करूया. ही पण कविता त्याच पुस्तकातील आहे. आपण सगळेजण एक सामूहिक प्रतिज्ञा शपथ घेण्यासाठी उभं राहू तशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. आणि माझ्या पाठीमागे कृपया उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा घेणार नाही. मी हुंडा देणार नाही. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन. त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत माता की वंदे मातरम. धन्यवाद. सर्वांनी खाली देत आहे आणि मला माहेरी येण्यासाठी आमंत्रण दिलं. खूप खूप प्रेमाचा वर्षाव माझ्यावर. आपण या कन्येनं केवढा मोठा वसा घेतलाय आणि केवढा मोठा प्रचार करायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा आपण केला सर्वांनी दाद द्यायला पाहिजे. तेव्हा सर्वांनी मोठे